हा हा हा, जबरदस्त, किती सुंदर दिसतात मोदक. एक नंबर असे मोदक झाले, जबरदस्त लागतात, परफेक्ट गोड. तळी तोंडात पाणी येते. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारे आणि बाप्पाला सुद्धा आवडणारे असे पारंपरिक मोदक. त्यांची रेसिपी खूप सिंपल आहे आणि बनवायला फक्त 3 स्टेप लागतात. चला मग बनवूया. आपण इथे कढई ठेवली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. 1 चमचा तूप. तुम्ही पाहताय की इथे आपलं तूप आहे ना, ते छान असं वितळलंय. आणि हे आहे किचलेलं ओल्या नारळाचं खोबरं 1 वाटी, ते टाकूया. आता आपण इथे 1 वाटी गूळ घेऊया. गूळ आपल्याला चांगल्या पद्धतीने वितळून घ्यायचंय, खोबऱ्यामध्ये आणि एकजीट करून घ्यायचंय. आपण इथे बारीक केलेली वेलची पावडर आहे, तिला साखरेसोबत बारीक केले. आता ती सुद्धा यामध्ये टाकूया. सुगंधासाठी वेलची पावडर टाकल्याने मोदकाला छान सुगंध येतो. आपलं सारण आहे ना पाटी तयार होतंय. गूळ आणि खोबरं एकमेकांमध्ये मिसळत आहे आणि गुळ विरघळत आहे आणि खोबरं त्याचा स्वाद खेचून घेतोय. जोपर्यंत हे एकजूट होत आहेत तोपर्यंत आपण आहे ना मोदकाचं पीठ आहे ना बनवून घेऊया. 2 वाटी पाणी घेऊया. 2 वाटी पाणी का घेणार आहोत आपण? कारण आपण 2 वाटी पीठ घेणार आहोत, म्हणून 2 वाटी पाणी. म्हणजे बरोबर पिठाला पाणी लागेल आणि मग ते छान पद्धतीने मळलं जाईल. पाव चमचा आहे ना मीठ टाकूया. म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं नावाला, असं जेणेकरून आहे ना पिठाला एकदम अळणी नाही लागणार मोदकाचं. काय तुम्ही पाहू शकता इथे पाण्याला उकळ आलाय. तर आपण आता 2 वाटी पीठ टाकूया. ही गेली 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. चमच्याने गॅस बंद करूया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया. आपण ना आता हे पीठ आहे ना चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. पकडणे पकडूया, खूप गरम आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही ना लाकडी चमच्याने किंवा लाटणीने सुद्धा हे मिक्स करू शकता. आणि घेऊन ना हे पीठ मळूया. आपलं पीठ मळेपर्यंत सारण सुद्धा झालं, एकजूट झाले पहा. चला ह्याला आता एका मस्त वाटीमध्ये काढूया. सारण थंड व्हायला ठेवूया. आपण हे पीठ वापरलं ना तांदळाचं मोदकासाठी, हे रेडीमेड मी दुकानातून आणले. तुम्ही पाहिजे तर आंब मोहर असतं ना तांदूळ, त्याला पिसून आणू शकता. त्याचं सुद्धा छान पीठ होतं मोदकाचं आणि खूप सुगंध येतो छान. आंबे मोहर पिठात म्हणजे आंबे मोहर तांदूळ असतो ना, त्याचा छान सुगंध येतो ना. तर ते पीठ तुम्ही पिसून आणलं ना तर त्याचे सुद्धा मोदक खूप छान होतात. मस्त मोदकांना ना तो सुगंध येतो. तर आपण इथे पाहू शकता रसगुल्ल्यासारखे आपले पिठाचे गोळे तयार झाले, जे पुढे जाऊन मोदक बनणार आहेत. तर चला मग आता आपण मोदक बनवूया, कारण आपलं सारण सुद्धा तयार आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. पीठ रेडी केलंय आपण, सारण रेडी केलंय, 2 स्टेप झाले. आता मोदक बनवायची 3rd स्टेप आपली चालू आहे. तर मग यांना जरा या गोळ्यांना साईडला करूया आपण. असं 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 साईडला करूया आणि पीठ घेऊया. आपलं मोदकाचं पीठ आहे ना ते घेऊया. तुम्ही तूप लावून सुद्धा वळू शकता.
तुम्हाला मोदक वळायचे असतील तर, नाहीतर तांदळाच्या पिठाने म्हणजे जे आपण राईस यूज केला आहे मोदक बनवण्यासाठी त्याच पिठाने सुद्धा तुम्ही मोदक वळू शकता. खूप लोक आहेत ना वेगवेगळे म्हणजे भाकऱ्या बनवतात ना, भाकऱ्या, त्या भाकऱ्या बनवतात नाचणीच्या ज्वारीच्या अशा, पण त्यांना ना वळताना ना तांदळाचं पीठ वापरतात असं. तर तांदळाचं पीठ आहे ना वळण्यासाठी चांगलं आहे. तर त्याला करूया. तर सगळ्यात पहिला आपण आहे ना एक गोळा घेऊया असा. हा, त्याला जरा असं मळूया जरासं जरासं मळलं असं मळलं पिठात टाकूया आणि याचं त्याला वळायला सुरुवात करूया. मस्त. जर तुम्हाला चिपकत असेल हाताला तर परत त्याला पीठ लावा आणि असं परत वळा. असं गोल वळत जायचं आपल्याला. ठीक आहे. ही बघा आपली वाटी अशी मस्त तयार झाली. आता या वाटीमध्ये आपण थोडी अजून पातळ करते. ह्याची कोपऱ्यात ना कोपऱ्यात ते आपल्याला पातळ करायचं थोड्या, जेणेकरून वळायला त्रास नाही होणार. अशी मस्त आपली वाटी तयार झाली. ही वाटी इथे ठेवूया कारण की मी पुरणासाठी आहे ना चमचा नाही आणला. थांबा मी चमचा घेऊन येते. हा आपला चमचा. असं चमचा ठेवला ना तर हात खराब नाही होत ना, म्हणून. आता काय करायचं, आपली वाटी तयार झाली आहे. वाटीला असं पकडायचं, एक चमचा पुरण घ्यायचं आणि यात टाकायचं. असं थोडं कमी घेऊया कारण की हे ना खूप जास्त गोड झालंय. तर थोडंच आपण असं पुरण घेतलं आणि मग अशी इथे बंद करायची लाती, अशी बंद करायची, अशी बंद करायची. मोमोज पेक्षा तरी हे खूप सोपं आहे, खूप. फक्त हे नीट असं तुम्हाला असं वरून खालपर्यंत असं घेऊन जायचं, असं दाबत घ्यायचं, बंद करायचं, असं घ्यायचं, बंद करायचं. असं. आता याचं बंद करायचं आणि असं गोल गोल फिरवायचं बंद करताना मोदकाला. हे बघा असं. आणि मग याच्यावरचं आहे ना एक्स्ट्रा पीठ ते काढून टाकायचं आणि असं अजून काढूया. अजून एक्स्ट्रा पीठ आहे, पीठ लावूया हाताला. थोडं चिकट आहे ना इथे. आणि असं अजून थोडं काढूया. हा बघा आपला फर्स्ट मोदक तयार आहे. किती कळ्या आल्यात मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कळ्यांचा मोदक झाला तयार. आता असेच आपल्याला सगळे बनवून घ्यायचे. चला बनवूया. मग मोदक या शब्दाचा अर्थच आहे आनंद, म्हणून मस्त बसायचं आणि आनंदाने छान असे बसून वळायचे. उभे राहून वगैरे मोदक करायचे नाही, मग तुमच्या पायांना त्रास होईल.
तर मस्त बसून मोदक वळायचे. पातळ अशी वाटी आपली तयार झाली आहे आणि त्यामध्ये सारण भरूया. आणि असं आता मी एवढे केले ना मोदक, एवढे बघा एवढे मोदक केले ना, तर मला आता थोडं प्रॅक्टिस झालं, तर मी आता पटापट करते. फक्त हाताला चिपकत असेल तर जरा असं पीठ लावा, असं पीठ लावा आणि पटापट करा. हे बघा आता पटापट होतंय की नाही. मगाची कसं पहिलाच केला ना खूप दिवसाने, तर जरा जरा टाइम लागला. आत्ता कसं पटकन झालं. टडा, आपला मोदक बनून तयार आहे सुंदर असा. आता या आपल्या बाकीच्या मोदक आहेत ना, त्यांच्याबरोबर त्याला ठेवूया. अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊया पटापट. चला आता मी जास्त बडबड नाही करत, काम करते. सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि इथे मी ना एक करंजी बनवली आहे आणि पातोळ्या बनवल्यात. म्हणजे उरलेल्या पिठाच्या रिकाम्या अशा पातोळ्या बनवल्यात. ते खायला छान लागतात चहा बरोबर, कोरी चहा बरोबर खायला मस्त लागतं. तर आपले मोदक सगळे तयार आहेत. आता आपण यांना वाफवून घेऊया. त्याच्यासाठी ना मी 2 पात्र ठेवले, एक मोदक पात्र ठेवले उकळायला आणि इथे मी कढईमध्ये मी चाळणी पण ठेवली आहे ही बघा. आणि त्याच्या खाली पाणी आहे आणि आपण तेल आहे ना असं लावून घेऊया, जेणेकरून मोदक चिपकणार नाही. मोदक आहे ना ठेवताना पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये मोदक आहे ना असा डीप करायचा असा आणि ठेवायचा. ज्याने काय होणार माहितीये, मोदक आहे ना हा मस्त असा, त्याच्यावरचं पीठ आहे ना, आपण पीठ घेतलेलं ना वळताना, आता ते पीठ निघून जाईल आणि मोदक आहे ना एकदम सॉफ्ट असे तयार होतील. मोदक ठेवूया. आता यावर ना झाकण ठेवूया. आपला एक बॅच इथे गेलाय, हे आहे झाकण. हे झाकण ठेवूया. आपला फर्स्ट बॅच मोदकाचा इथे आपण ठेवलंय. अरे मोदकाचं शेंडी हे होते ना. ती जरा अशी जरा खोलगटवाली अशी प्लेट घेतली, ही ठेवूया. हा, ही बरोबर राहिली. आता आपले मोदक दबणार नाही. तर ते उकळत आहेत. इथे मोदक पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळलंय. मोदक पात्राचा गॅस मी बंद केला, कारण मोदक पात्रामध्ये ठेवण्यासाठी मी खास गोष्ट म्हणजे ही हळदीची पानं आहेत. हळदीची पानं ही स्वच्छ धुवून घेऊया. अशा पद्धतीने स्वच्छ असं हळदीचं पान धुवून घेतलंय. आता आपण आहे ना कैचीच्या साहाय्याने कापूया ह्याला. हे बघा असं, ठीक आहे. आणि ह्याला आपण मोदक पात्रात ठेवूया, ज्याने हळदीचा सुगंध मोदकांमध्ये येईल. ची पानं आपण लावली आहेत हळदीची. आता ह्यांना असं ठेवूया. हळदीचे पानं ठेवण्याचा फायदा काय माहितीये का, त्यांना छान आहे ना मोदकांना हळदीच्या पानाचा सुगंध येणार. आणि म्हणजे सुगंध तर येईलच हळदीच्या पानाचा, त्यासोबतच आपले मोदक नॉनस्टिक भांड्यासारखे, म्हणजे तेल लावायची गरज नाही त्याला. हे बघा
तेल लावायची गरज नाही. असं भांड्याला मोदक पात्राला आहे ना तेल लावायची गरज नाही, डायरेक्टली आपण मोदक ठेवू शकतो. सगळे मोदक ठेवून आपले झालेले. आता भांडे ठेवूया आणि गॅस चालू करूया आणि झाकण लावूया. आपले मोदक आहेत ना 20 मिनिटात तयार होतील. 20 मिनिटामध्ये तयार 100% होणार. तर मग आपण तोपर्यंत सगळं किचन वगैरे साफ करूया व्यवस्थित. आणि मग मोदक जसे जसे मोदक गरम होत आहेत ना तसं तसं हळदीच्या पानाचा सुगंध येतोय आणि तो मला वेगळ्या जगात घेऊन जातोय. खरंच तुम्ही जेव्हा पण कधी मोदक बनवा तर नक्की हळदीचं पानानं यूज करा. एकदम जबरदस्त असा सुगंध येतो, जबरदस्त, एक नंबर. म्हणजे वेलची पावडर वेगळीकडे आणि हळदीचं पान वेगळीकडे असं आहे. तर आपण इथे ना हळदीची पानं तर त्याच्यात टाकलीच आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये थोडंसं एक माझ्याकडे तुकडा उरलेला ते टाकलाय. तर मी सजावटीसाठी असं हळदीचं पानच घेणार आहे, म्हणजे पैकी चिपकणार पण नाही ह्याच्यावर. मग प्लेटवर डायरेक्ट मोदक ठेवले ना ते चिपकतात, कधी कधी गरम असतात. तर तेव्हा तुम्ही तूप लावू शकता. आता आपल्याकडे हळदीचं पान आहे तर मग आपल्याला तूप लावायची गरज आहे, पण डायरेक्टली ह्याच्यावर ठेवू शकतो. तर आपले मोदक आता हा 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 जबरदस्त, किती सुंदर दिसतात. मोदक झाले का चेक करण्यासाठी झाले झाले. हे बघा, हे ना गॅस बंद करूया. हे ना हे एकदम चिवट होतं. हे जेव्हा टोप चिवट होतं ना तर समजायचं आपले मोदक झाले. आणि कढईमध्ये जुगाड करून ठेवलेले मोदक सुद्धा तयार. म्हणजे जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही असं कढईवर चाळणी ठेवून त्याला तेल लावून मोदक करू शकता. आणि हळदीचं पान टाकल्याने नॉनस्टिक होतं आणि सुगंध छान येतो. अशा पद्धतीने आपले मोदक झाले. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया आणि मग आपण पण खाऊया. एक कमाल गोष्ट झाली. आता या मोदक पात्रामधील मोदक आहेत ना बरोबर 11 निघाले. बरोबर 11. बरोबर 11 कसे काय? ओके, तर ह्याच्यातले ना मी पटापट गरम गरम पाण्यामध्ये हात टाकले. एक वाटी घ्यायची, त्यात पाणी ठेवायचं, पाण्यामधून ना हात घालायचे आणि मोदक उचलायचे, जेणेकरून तुम्हाला मोदक आहेत ना गरम चटका नाही लागत आणि तुम्ही गरम गरम मोदक प्लेटमध्ये काढता. तर हे गरम गरम मोदक आपले 11 बरोबर आहेत. तर आपण हे देवाला दाखवूया. आणि हे आपले कढईमधले मोदक आहेत ना ते आपण असे प्लेटिंगसाठी घेऊया, म्हणजे मी तुम्हाला पटकन टेस्ट करून सांगू शकते. हे पण चिपकले नाहीयेत, कारण आहे ना आपण तेल लावलं होतं ना म्हणून. मस्त आपले मोदक इथे तयार आहे. आहा आहा, मस्त आपले मोदक इथे तयार आहेत. चला सगळं आता देवाला दाखवूया आणि मग आपण सुद्धा खाऊया. आपले बाप्पाला मोदक दाखवले. बाप्पा ते मोदक खाईल आणि हे इथे आपण मोदक ठेवले. तर हे बघा आपले मोदक तयार आहे. आपण देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून झाले आणि आता आपण हे मोदक टेस्ट करूया. हा बघा, मस्त मोदक फोडला आपण. हे बघा सारण असं मस्त गुळलंय, कसं छान दिसतंय ना. आता मी तुम्हाला मोदक खाऊन दाखवते. एक नंबर मोदक झालेत, एक नंबर. एक
मोदक खूप छान बनलेत, मला तर आवडले, बाप्पाला पण आय होप आवडले असतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.